गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज माझा सकाळ सकाळ शिंगोळी बनवण्याचा मूड झाला, कारण आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मला शिंगोळी खाऊ वाटली होती। तर तुम्ही सगळे म्हणाल शिंगोळी नाही म्हणत ग बाई, शिंगोळे म्हणतात। तर कसं आहे ना, लहानपणापासून आम्ही शिंगोळीच ऐकत आलेलो आहोत, त्याच्यामुळे मी तर शिंगोळीच म्हणणार। लाल सुक्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, मीठ घेतलं, छान वाटून घेतलं। वाटून घेतल्यानंतर 4 ते 5 चमचे हुलग्याचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी मळून घेतलं। चांगले 2 तांबे पाणी भरून घेतलं आणि कढईमध्ये ओतलं। त्याच्यामध्ये मस्तपैकी 1 पळी भरून असं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर त्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं, सरसकट उकळी येऊ द्यायचं आणि ह्या पद्धतीने वळायचं छान। तुम्ही हवं तर बारीकही वळू शकता, ह्याच्यापेक्षा जाडही वळू शकता। वळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आदनामध्ये शिंगोळी सोडून द्यायची आणि छान असं 10 ते 15 मिनटं त्याला उकळू द्यायचं, कारण ते कसं आहे, पीठ फुगून वर येतं। ज्या वेळेला शिंगोळी आपण आदनामध्ये सोडतो ना, तीच खाली तळाला जाऊन बसते आणि ज्या वेळेला ती हलकी होते त्यावेळेला ती वर येते। सुपारीच्या आकारा एवढं थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं, ते मस्त पाण्यामध्ये असं कुस्करून घेतलं। मुठभर शेंगदाणे घेतले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटायचे बरं का। ते वाटून झाल्यानंतर ते जे पीठ तुम्ही सुपारी एवढं ठेवलं आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं। छान अशी स्लरी तयार होते। शिंगोळी 10-15 मिनटं शिजल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की पाणी आटलेलं आहे। पाणी आटल्यानंतर हे पाणी त्याच्यामध्ये ओतायचं। तुमचं ताट स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये जेवढी हवी तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी तुम्ही ओतायचं। त्याला 10 मिनटं शिजून द्यायचं, तेही कलर येईसोपर्यंत। आणि छान शिजल्यानंतर बाजरीच्या भाकरीसोबत शिंगोळीवरती ताव मारायचा।